नमस्कार, मी जयश्री देसाई। अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। चुकवू नये असं काही या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण भेटतो आहे। आज गुरुवार। आजचा जो विषय आहे तो असंख्यांच्या जिव्हाळ्याचा असण्याची शक्यता आहे, कारण भारतातल्या करोडो लोकांना ज्या समस्येने ग्रासलं आहे तो विषय आज आपण घेतो आहे। आणि तो विषय आहे, ती समस्या आहे, ती व्याधी आहे ऑस्टिओआर्थरायटिसची। 2019चे आकडे अवेलेबल आहेत त्याच्याबद्दलच्या पाहणीचे। त्यानुसार 63.25 मिलियन पीपल, भारतातले 63.25 दशलक्ष लोकांना, भारतीय लोकांना ऑस्टिओआर्थरायटिसने ग्रासलेलं आहे। आणि ज्या प्रमाणात या रोगाची व्याप्ती वाढत आहे त्या प्रमाणात ही संख्या आता 25 सालापर्यंत कितीतरी वाढली असण्याची शक्यता आहे। हा त्रास बरा न होणारा आणि आपल्याला एका जागी खिळवून टाकणारा, आपल्या आयुष्यातला आनंद काढून घेणारा, पण हा जो त्रास आहे तो आपण विकत घेतलेला आहे, आपण ओढवून घेतलेला आहे। हे जर सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही, कदाचित राग येईल, पण दुर्दैवाने हे वास्तव आहे। अमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या पाहणीत असं लक्षात आलेलं आहे की जे आपण हायली प्रोसेस, म्हणजे आपण जे सात्विक चौरस आहार वगैरे जे आपलं लहानपणापासून आपल्याला बिंबवलं गेलं ते आपण जसं सोडत गेलो आणि बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण हायली प्रोसेस अन्नाचा जो स्वीकार केला, जे सतत आपण विकत आणत असतो किंवा हॉटेलमध्ये जाऊन खात असतो, त्याचा दुष्परिणाम आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिसच्या रूपाने भेडसावतो आहे। कारण हे जे हायली प्रोसेस्ड अन्न असतं त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, रंग असतात, शुगर असते खूप मोठ्या प्रमाणात आणि हायड्रोजिनेटेड फॅट्स असतात। आणि ही जी हायड्रोजिनेटेड फॅट्स आहेत हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये मसल्समध्ये साठत जातात आणि ते जेव्हा मसल्समध्ये साठत जातात तेव्हा इन्फ्लेमेशनपासून इन्सुलिन रेझिस्टन्सपर्यंत अनेक त्रास सुरू व्हायला सुरुवातच होते ती, आणि त्याचंच पर्यवसान पुढे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये होतं। त्याचं कारण होतं असं की हे जे फॅट्स जमा होतात, हे जे हायड्रोजिनेटेड फॅट्स त्या अन्नातनं आपल्या शरीरात जातात, त्यात आपली आता बैठी जीवनशैली आहे त्यामुळे ते आपण जाळून टाकू शकत नाही, आपलं तेवढं एक्झर्शनच नाही शारीरिक, त्यामुळे ते विशेषतः जे साठतात ते आपल्या मांड्यांमध्ये साठतात। आणि मग ते जेव्हा मांड्यांमध्ये साठतात तेव्हा मांड्यांचे स्नायू दुर्बल व्हायला लागतात। योगासनं व्यायाम आपण करतच नाही, त्यामुळे ते जेव्हा स्नायू दुर्बल व्हायला लागतात तेव्हा ते गुडघ्याच्या वाटीच्या ज्या हालचालीला आधार देऊ शकत नाहीत आणि मग आपल्याला गुडघेदुखी सुरू होते आणि मग हळूहळू आपली हाडं दगारायला सुरुवात करतात आणि मग आपण अंथरुणाला किंवा खुर्चीला खिळतो। हे जर टाळायचं असेल, हे कुणाला म्हणजे 666 ऑस्टिओआर्थरायटिस इनिशिएटिव्ह असा एक उपक्रम अमेरिकेत राबवला गेला, नॉर्थ अमेरिकेमध्ये। त्यातल्या 666 रुग्णांवर पाहणी करून हा निष्कर्ष काढला गेलेला आहे। आणि तिथल्या रेडिओलॉजिकल कॉन्फरन्स ऑफ नॉर्थ अमेरिका 24 सालच्या त्यात हे निष्कर्ष मांडले गेलेले आहेत। आणि त्याच्यामुळे त्याला जर नको असेल हे दुखणं आपल्याला, किंवा त्यातून जरी बरं व्हायचं असेल तरी आपल्याला पुन्हा सात्विक चौरस आहाराकडे वळणं भाग आहे। आपल्या आहारातून आपण जे मोठ्या कोड कौतुकाने आपल्या जिभेला आवडतं म्हणून हे जे आपण प्रोसेस अन्न खातोय ते पूर्ण बंद करायला लागेल आणि व्यायाम करावा लागेल, तरच आपण या दुष्टचक्रातनं सुटू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ते अगदी उघड आहे। आपली बदललेली चुकीची जीवनशैली आपल्यालाच अनेक व्याधींचं वरदान देऊन जाते आहे। तो शाप आहे, ते वरदान नाही, हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्याला बदललं पाहिजे। ही अशीच माहिती घेऊन दर गुरुवारी मी चुकवू नये असे काही घेऊन आपल्या भेटीला येणार आहे। शनिवारचा तर आपला एपिसोड आहेच आहे। ही माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी नम्र विनंती करते आणि इथेच थांबते। धन्यवाद।